दादरच्या मॅकडोनल्डमध्ये स्फोट होणार असल्याचा फोन आला आणि मुंबई पोलिसांना आलेल्या या अज्ञात फोनमुळे खळबळ माजली। बेस्टमध्ये प्रवास करत होता आणि तेव्हा त्यानं दोन लोक मॅकडोनल्डमध्ये स्फोट होणार असणार संदर्भात बोलत होते असं ऐकलं आणि फोनवरून तसं सांगितलं गेलं अशी माहिती कळते आणि यामुळे खळबळ माजली। मुंबईमध्ये एकीकडे राजकीय तापमान वाढत असताना काल मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला कॉल आला की मुंबई येथे दादर परिसरात मॅकडॉनल्ड्समध्ये स्फोटक ठेवला आहे। त्यानंतर मुंबई पोलीस ही सतर्क झाली आणि दादर परिसरात असलेल्या सर्व मॅकडॉनल्ड्समध्ये त्यांनी तपास केला, मात्र कुठलीही स्फोटक गोष्ट ही आढळली नाही। महत्त्वाचं म्हणजे दादर परिसरामध्ये 3 पोलीस स्टेशन येतात, एक दादर पोलीस स्टेशन, छत्रपती शिवाजी महाराज पार्क पोलीस स्टेशन आणि भोईवाडा पोलीस स्टेशन। आणि या तिन्ही पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जितके मॅकडॉनल्ड्स आहेत त्या सर्व मॅकडॉनल्ड्सचा तपास घेण्यात आला, मात्र कुठलीही स्फोटक गोष्ट ही आढळली नाही। सुदैवाने या घटनेची माहिती फक्त मुंबई पोलीस आणि जे मॅकडॉनल्ड्सचा जो स्टाफ आहे त्याचबरोबर मॉलचे जे कर्मचारी आहेत त्यांना माहीत असल्यामुळे कुठलेही लोकांमध्ये जो गोंधळ आहे तो पसरला नाही। आणि मात्र या संपूर्ण घटनेची ज्या व्यक्तीने माहिती दिली त्या व्यक्तीला देखील संपर्क करण्यात आला आणि त्या व्यक्तीने सांगण्यात आलं की मी बसमध्ये प्रवास करत असताना 2 व्यक्तीला ऐकलं की जे मॅकडॉनल्ड्समध्ये स्फोटक ठेवला आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी ही गोष्ट पोलीस नियंत्रणाला माहिती दिली। आता या संपूर्ण घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी दादर परिसरातील सर्व मॅकडॉनल्ड्सची तपास घेतला, मात्र त्यांना कुठलाही जी स्फोटक गोष्ट ही आढळली नाही। दरम्यान आता ज्या व्यक्तीने 2 व्यक्तींचं सांगितलं होतं की 2 व्यक्तीला बसमध्ये बोलताना त्यांनी ऐकलं, त्या दोन्ही व्यक्तीचा मुंबई पोलिसांकडून देखील आता जो पुढील तपास आहे तो सुरू आहे। कॅमेरा पर्सन कवितासह मी रिद्देश आदिम, पुढारी न्यूज, मुंबई।